शकतो, व्हॉट आर युअर हॉबीज? हा प्रश्न तुम्ही खूप वेळा बघितला असेल, वाचला असेल. पण जे मूळचे इंग्रजी बोलणारे लोक आहेत, ते हॉबीज या शब्दाचा वापर न करता सुद्धा समोरच्या व्यक्तीला काय आवडतं किंवा त्याचे छंद काय आहेत हे विचारतात. त्याचा नंबर मिळवण्यासाठी तुम्ही विचारू शकता, व्हॉट इज युअर फोन नंबर? आर यू ऑन फेसबुक? आर यू ऑन इंस्टाग्राम? आर यू ऑन लिंक्डइन? नमस्कार मित्रांनो, मी मयूर भांबेड तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सेमी इंग्लिश. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एखादी व्यक्ती कुठून आली आहे, ती मूळची कुठली आहे हे कसं विचारायचं, आणि तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर कसं द्यायचं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एखाद्या व्यक्तीला काय करायला आवडतं, त्याचा छंद काय आहेत हे कसं विचारायचं, आणि तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला तर तुम्ही याचं उत्तर कसं द्याल. चला तर मग बघूयात. मित्रांनो, छंद, आवड म्हणजे इंग्रजीमध्ये झालं हॉबीज. तर आपण साधारणतः विचारू शकतो, व्हॉट आर युअर हॉबीज? हा प्रश्न तुम्ही खूप वेळा बघितला असेल, वाचला असेल, आणि त्याचं उत्तर देणं पण सोपं आहे. जसं की माय हॉबीज आर सायकलिंग, ट्रेकिंग, डान्सिंग, सिंगिंग, रीडिंग एटसेट्रा, असं खूप काही सांगता येईल. पण हे झालं बेसिक. जे मूळचे इंग्रजी बोलणारे लोक आहेत, ते हॉबीज या शब्दाचा वापर न करता सुद्धा समोरच्या व्यक्तीला काय आवडतं किंवा त्याचे छंद काय आहेत हे विचारतात. ते कसं? ते म्हणजे व्हॉट डू यू डू फॉर फन किंवा व्हॉट डू यू डू इन युअर स्पेअर टाईम. म्हणजे तुला काय करायला आवडतं आणि तू फावल्या वेळामध्ये काय करतोस. तर याचं उत्तर कसं द्याल? तर तुम्ही सांगू शकता, आय लाईक टू प्ले क्रिकेट किंवा आय लाईक प्लेइंग क्रिकेट. जर तुम्हाला चित्रपट बघायला आवडत असतील तर तुम्ही सांगू शकता, आय लाईक वॉचिंग फिल्म्स किंवा आय लाईक टू वॉच फिल्म्स. एखादी गोष्ट तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर रिअली या शब्दाचा वाक्यात उपयोग करून तुम्ही सांगू शकता की ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त आवडते. जसं की आय रिअली लाईक टू प्ले क्रिकेट किंवा आय रिअली लाईक प्लेइंग क्रिकेट. पण एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे फक्त आवडत असेल, जास्त आवडत नसेल, तर तुम्ही असं म्हणू शकता, आय काइंड ऑफ लाईक प्लेइंग क्रिकेट किंवा आय काइंड ऑफ लाईक वॉचिंग मूवीज. काही लोकांचा स्पेसिफिक छंद किंवा काही आवड नसते, तर ते लोक या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगू शकतात की मला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो. याला इंग्रजीमध्ये सांगता येईल, आय लाईक स्पेंडिंग टाईम विथ माय फ्रेंड्स. मित्रांनो, आता आपली समोरच्याशी चांगली ओळख झाली आहे. त्या व्यक्तीचं नाव कसं विचारायचं, ती कुठून आली आहे किंवा त्या व्यक्तीला काय करायला आवडतं हे सगळं आपण विचारलं, आणि असे प्रश्न तुम्हाला कोणी विचारले तर त्याचं उत्तर कसं द्यायचं हे देखील बघितलं. आता तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात आणि त्याच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा त्याला पुन्हा संपर्क करण्यासाठी तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हवे आहेत, तर ते तुम्ही कसं विचाराल? चला बघूयात. त्याचा नंबर मिळवण्यासाठी तुम्ही विचारू शकता, व्हॉट इज युअर फोन नंबर? किंवा थोडा नम्रपणा विचारण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकतात, कुड आय प्लीज गेट युअर नंबर? असा प्रश्न विचारल्यावर जर समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या संपर्कात राहायचं असेल तर तो असं म्हणेल, येस शुअर माय नंबर इज, आणि त्याचा नंबर सांगेल, किंवा ऑफकोर्स माय नंबर इज, आणि पुढे त्याचा नंबर सांगेल. आजकालची तरुण पिढी फोन नंबर घेण्यापेक्षा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सना फॉलो करतात. तर हे तुम्ही कसं विचाराल? तर तुम्ही विचाराल, आर यू ऑन फेसबुक? आर यू ऑन इंस्टाग्राम? आर यू ऑन लिंक्डइन? असं विचारल्यावर जर समोरची व्यक्ती देखील ते प्लॅटफॉर्म्स वापरत असेल तर ती म्हणेल, येस आय एम, माय आय डी इज, आणि ते तुम्हाला त्यांचे आय डी देतील. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा नंबर घ्यायचा आहे तर ते विचारणं अगोदर तुम्ही त्याच्याशी नॉर्मल कन्व्हर्सेशन करायला हवं. कन्व्हर्सेशन किंवा संवादाच्या सुरुवातीलाच जर तुम्ही त्याचा नंबर मागाल तर ते थोडं ऑकवर्ड वाटेल. त्यामुळे त्याआधी त्याला 1-2 गोष्टी अजून विचारून तुम्ही नंतर त्याचा नंबर मागू शकता.